बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये वाळू तस्करी चांगलीच फोफावलेली असून अवैधरित्या वाळूचे उत्खनन जोरात सुरू आहे। इसापूर व भोटा परिसरातील मोळा शिवारातील नदीपात्रातील तीरावर रात्री रेतीचा कडा कोसळून मजूर दपल्याची घटना घडली अशी चर्चा सोशल मीडियावरती आहे। मात्र प्रत्यक्षात यावर कुणीही बोलायला तयार नाही। ज्ञानगंगा व पूर्णाकुशीत रात्रीच्या वेळी अवैध रेती उत्खननाच्या दरम्यान दबलेल्या मजुराला वाचवतानाचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। सदर परिसर हा नांदुरा व खामगाव तालुक्यातील भाग असून दोन्ही तालुक्याच्या तीरावर असल्याने रेती माफियांचे येथे चांगलेच फोफावले आहे। रात्रीचे वेळी अवैध रेती उत्खनन मजुरांच्या जीवावर उठत असल्याने महसूल विभागाने कार्यवाही करण्याची गरज आहे। नांदुरा व खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा व पूर्णा काठावर असलेल्या इसापूर व भोटा परिसरातील मोळा येथील हा व्हिडिओ असल्याची चर्चा सोशल मीडियावरती आहे। मात्र प्रत्यक्षात कुणीही याबाबत बोलायला तयार नाही। रेतीच्या उत्खननादरम्यान कडा कोसळल्याने सदर युवक दबला होता। हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला। प्रत्यक्षात मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही हे विशेष। आणि हे सर्व प्रकरण रेती माफियांनी रफादफा केलेले आहे। त्यामुळे कोणतीही तक्रार येथे दाखल झालेली नाही। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।